नमस्कार मित्रांनो. आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या या सणाला आपल्याकडं हे बनवलं जाते. हे काय हे बघता क्षणी तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्ही मराठी असाल तर तुमच्या लवकर लक्षात येईल. कारण हे मराठी सणाला हे खूप महत्त्वाचं ठरलं जातं. सध्या पावसाळ्यामध्ये श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमीला नागदेवताला ह्या लाह्या अर्पण केल्या जातात आणि ते का आणि हा उद्योग कसा हे आपण जाणून घेऊयात. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्याकडे वेगवेगळे नैवेद्य हे त्या पद्धतीनेच दाखवले जातात. ज्वारी या सीझनमध्ये लवकर येणारा पीक. त्यामुळे हे पीक नागदेवताला वाहिले जाते. वाहताना इजा होऊ नये म्हणून त्याला भाजले जाते. भाजल्यानंतर हलकं वजन होतं आणि एकदम मऊ राहतं. त्यामुळे नागदेवताला अर्पण केल्यानंतर कसल्याही प्रकारची इजा होत नाही. गावोगावी तर अशा प्रथा आहेत की गावचे जे पाटील आहेत, ज्यांना गावची पाटीलकी दिलेली आहे, त्यांना आजच्या दिवशी गावातील महिलांना पाण्याचा विडा, ज्वारीच्या लाह्या, कात, चुना ह्या सर्व गोष्टी द्याव्या लागतात. हा त्यांचा मान म्हणून आणि यामुळे गावामध्ये एकीही खूप जपली जाते. आता तुम्हाला आपल्यासमोर एक जोडी काम करताना दिसते. ते जोडी म्हणजे गंगाबाई आणि त्यांचे मालक पारोजी गवते. हे राहणार लातूरचेच आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय चालतो आहे. जवळपास वयाची 60 ते गाठत आहेत आणि यांच्या या वयामध्ये देखील तरुणांना लाजवेल असं काम हे करतात. यांच्याकडे जवळपास रोज 100 एक लोक तरी येत असतील कमीत कमी ह्या लाह्या वगैरे भाजून घेऊन जायला. आणि ह्या दिवसामध्ये तर सीजनच असतं, मागणी पण असते. त्यामुळे हे आपल्या रोजच्या जागेला सोडून मार्केटमध्ये एक छोटी जागा घेतात, तिथे भट्टी बनवतात. त्या भट्टीला पूर्ण चांगल्या प्रकारे मातीने लेपून घेतात आणि तिथे व्यवसाय करतात. व्यावसायिकांमध्ये बघायला गेलं तर जिथे जिथे नवरा बायकोंची जोडी असते, तो व्यवसाय खूप चांगला प्रगत असतो आणि एकमेकांच्या मदतीनं त्यांचा हा संसाराचा गाडा हा एकदम चांगल्या प्रकारे चालतो. तर तुम्हाला जर कधी अशा प्रकारचं बनवून घ्यायचं असेल, तर यांचं वर्षभर हे बनवून देऊ शकतात. आनंदनगरमध्ये हे असतात. यांचा मोबाईल नंबर पण आपण स्क्रीनवरती दिलेला आहे. तर नक्की भेट द्या आणि आवर्जून मराठी उद्योजकाला सपोर्ट करा. कारण मराठी धर्म आपणच टिकवू शकतो. मराठी धर्म, मराठी सण उत्साहाने साजरा करा.